यार, आज जर रिझल्ट चांगला नाही लागला ना तर मी खपलो. ब्रो शेअर, जास्त टेन्शन न घेऊ, तुला 1 नंबर मार्क मिळणार आहेत. होप सो. आपलं सॉल्टेड आहे. पास झालं पास झालं, जास्त लोड नाही घ्यायचा. बघ ना लागलाय का बघ. अरे बघू तर दे. बघतोय थांब. ओके, येस दिसतोय. बावडे किती? फक्त 90%. आई शपथ भावड्या, किती जास्त आहेत बे. अरे किती कमी आहेत हे. काय? अबे अबे क्रिश, तुझ्या मार्क्समध्ये 2-3 पोरं आरामशीर पास झाले असते माहिती. तुला काय 200% पाहिजे होते. अरे यार तसं नाहीये. आई बाबांना 95% हवे होते. आता त्यांना काय सांगू. अरे कशाला घाबरतोयस, सांगून टाक रे, सांगून टाक. नको घाबरू. अरे यार भावड्या, तुला तर माहितीच आहे ना यार. साला वर्षभर साला मी तो रुटीन फॉलो करायचो. सकाळी लवकर उठा, अभ्यासाला बसा, परत शाळेत जा, शाळेतून आल्यावर फक्त 1 तास ब्रेक, त्याच्यानंतर परत अभ्यासाला बसा, आणि मग लगेच क्लासचा टाईम झालाच. अरे तू सोबत होता म्हणून म्हणून आपण दोघं मिळून बंक करायचो. यार खूप मजा यायची, मला माहिती आहे. थोडा वेळ का होईना पण मला पिंजऱ्यातून मुक्त झाल्यासारखं वाटायचं रे. आय नो भावड्या, तुझ्या मेहनतीचं फळ तुला मिळालंय आणि खूप चांगलं आहे ते. पण पण तू खुश दिसत नाहीये रे. या मार्क्सने माझे सगळे ट्रिपचे स्वप्न, क्रिकेट खेळण्याची आवड आणि माझे सगळे मित्र खाऊन टाकले. ट्रिपल शेजवान राईस खायला जाऊया चल. काय? अरे तू इतका सेंटी होत होतास, मग मी काय बोलणार. माझे आईवडील मला काहीच बोलत नाहीत, कारण बोलण्यासाठी त्यांच्याकडे माझ्यासाठी वेळ असायला हवा. ते सकाळी लवकर कामाला जातात आणि रात्री उशिरा येतात. नंतर आईस्क्रीम पण खाऊ. अबे तू आधी माझा रिझल्ट चेक कर, बघू तरी पास तरी झालोय का. 50% भावड्या, 50%. वा कॉंग्रॅच्युलेशन, 50%. या भावड्या, आजची पार्टी माझ्याकडून. चल 50% भेटलेत, मस्तपैकी एकदम राडा करू चल.